श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 23 डिसेंबर शनिवार बघा, आज या वर्षातील शेवटची भागवत एकादशी। खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आज एकादशीचं व्रत केलं असेल, बऱ्याच लोकांनी एकादशीच्या सेवा आणि उपाय केले असतील। खरं तर जोही भक्त एकादशीचं व्रत करतो त्याच्या आयुष्याचा, त्याच्या घराचा, त्याच्या मुलांचा, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो। जर आपल्याकडनं कुठल्या प्रकारची पाप घडली असतील, कुठल्या प्रकारच्या चुका घडल्या असतील, तर त्या सगळ्या पापांतून आपली मुक्तता होते। अखंड आपल्यावरती आणि आपल्या घरावरती भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। बघा, एकादशीचं व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि जेव्हाही तुम्ही हे व्रत करता तर तेव्हा तुमच्या आयुष्याची भरभराट व्हायला सुरुवात होते। तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळायला सुरुवात होते, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते। एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगेल की आवर्जून करत चला। आता ज्यांना नाहीच शक्य की ताई आमच्या फिजिकल कंडिशन ठीक नाही आहे, टॅबलेट चालू आहेत, आजारपण आहे, त्यांनी कमीत कमी एकादशीच्या दिवशी जे मी तुम्हाला उपाय सांगत असते ते उपाय जरी केले तरी तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल। आयुष्यभर तुमच्यावरती भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल। बघा, ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर होते, त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। त्यामुळे जेव्हाही तुम्ही भगवान श्री विष्णूंच्या सेवा करता तेव्हा माता लक्ष्मीच्याही सेवा करायची असतात आणि जेव्हा माता लक्ष्मीची सेवा करता तेव्हा भगवान श्री विष्णूंचीही सेवा तुम्हाला करायची असते। कारण ज्या घरात या दोघांचा आशीर्वाद असतो, ज्या घरात या दोघांचा वास असतो त्या घरात सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा, संपत्ती या सर्वांचीच प्राप्ती असते। बघा, एकादशीचं व्रत हे आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य, संकट, विघ्न, आपल्या घरात असलेली बाधा, नकारात्मकता ह्या सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आज शनिवार आहे आणि शनिवारी एकादशी आलेली आहे। बघा, अत्यंत महत्त्वाचा योग आहे। शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष मानला जातो। शनिवारचा दिवस हा घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी विशेष मानला जातो। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी आलेली ही एकादशी आणि या दोघांचा योग एकाच दिवशी आल्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून अशी कुठली एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे, जी वस्तू बाहेर फेकून दिल्याने आपल्या घरातील नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा नाश होईल, आपल्या घरामध्ये असलेली विघ्न, संकट या सर्वांचाच नाश होऊन घरात अखंड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, घरात पैसा खेळता राहील, पैशांचे मार्ग मोकळे होतील, घरामध्ये सुख येईल। हे सगळं काही करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला आज करायचा आहे आणि हाच उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। प्रदोष समयानंतर तुम्ही रात्री 12च्या आत कधीही करू शकतात। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुठभर मीठ, जे खड्यांचं मीठ असतं, हे आपल्याला आपल्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे। बघा, खडं मीठ जे आहे त्यामध्ये नकारात्मकता शोषण्याची क्षमता ही अत्यंत जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला खडं मीठ घ्यायचं आहे। तुम्ही किचनमध्ये जरी खडमीठाचा वापर करत नसाल ना तर एक बरणीभर जे मीठ आहे ते खडमीठ नेहमीच आपल्या किचनमध्ये असले पाहिजे। आता ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांनी बारीक जे वाटलेलं मीठ आहे ते घेतलं तरीही चालेल, ठीक आहे। हे मीठ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि या मिठावरती थोडीशी तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी ठेवायची। बघा, पिवळी किंवा काळी मोहरी ही आपल्या घरातील बाधेचा नाश करते, नजर दोष असेल तर तो संपवते, घरात कितीही विघ्न असेल, संकट असतील तर त्यांचा नायनाट करते। त्यामुळे थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। यावरती तुम्हाला 5 काळे मिरी ठेवून द्यायचे, अख्खे असणारे जे काळे मिरी असतात हे अख्खे काळे मिरी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि हाताची मूठ बंद करायची आहे। मूठ बंद करून तुम्हाला स्वतःवरून अशा पद्धतीने तुम्हाला ही मूठ 7 वेळा क्लॉक करायची आहे। किती? 7 वेळा। इडापिडा नष्ट हो, माझ्या घरातील संकट, दुःख सर्वांचा नाश हो, असं म्हणत तुम्हाला 7 वेळा हा उतारा करायचा आहे। त्यानंतर हीच मूठ तुम्हाला तुमची मुलं खूप त्रास देत असतील, मुलं खूप किरकिर करत असतील, मुलं सतत आजारी असतील, चिडचिड भांडण करत असतील तर मुलांवरून देखील तुम्हाला ही मूठ जी आहे ती उतरवायची आहे।
तिजोरीवरूनही उतरवू शकता. जर घरात पैसा स्थिर नसेल तर तिजोरीवरूनही ही मूठ जी आहे ती उतरवायची आहे. पतीवरून, घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचं आहे. आणि त्याचबरोबर घरातील जे 4 कोपरे आहेत या 4 कोपऱ्यांना ही मूठ तुम्हाला टच करायचे म्हणजे स्पर्श करायचे. प्रत्येक कोपऱ्याजवळ जाऊन तुम्हाला त्या कोपऱ्याला ही मूठ स्पर्श करायची आहे. त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. जो मेन दरवाजा आहे, मेन उंबरठा, या मेन दरवाजावरूनही तुम्हाला 5 किंवा 7 वेळा ही जी मूठ आहे ती उतरवायची आहे. त्यानंतर घराच्या थोडंसं बाहेर जायचं आहे आणि थोडंसं बाहेर जाऊन दक्षिण दिशेला या 3ही वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. दक्षिण दिशा ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी विशेष दिशा मानली जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. कुठल्या प्रकारचे उतारे असतात ते आपण त्याच दिशेला ठेवतो, कारण सगळ्या संकटांचा, विघ्नांचा नाश करण्यासाठी दक्षिण दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ठीक आहे, त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्हाला हे जे हातामध्ये घेतलेलं मीठ सगळं काही आहे ते फेकून द्यायचं आहे. फेकून दिल्यानंतर हात असे झटकायचे आहेत त्याच दिशेला. त्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचे, स्वच्छ पायावरती पाणी वगैरे घ्यायचं आहे आणि त्यानंतरच घरात तुम्हाला प्रवेश करायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या घरात जी दरिद्रता आहे ती क्षणात संपवेल. कितीही बाधा घरात असेल त्यांचा नाश होईल. घरामध्ये जर मुलं ऐकत नव्हती किंवा मुलं ऐकत नसतील तर मुलं कुठेतरी ऐकायला लागतील. तुमचं आणि पतीचं पटतच नसेल तर तुमचं पटायला लागेल. घरात जी जी नकारात्मकता, 4ही कोपऱ्यांना जी नकारात्मकता भरलेली होती, तर हा उपाय केल्याने तुमचे 4ही जे कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यांची नकारात्मकता नष्ट होईल आणि त्या 4ही कोपऱ्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. तुमच्या घरातील जी लक्ष्मी माता आहे ती जागृत होईल. भगवान श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरावरती प्राप्त होईल. अत्यंत साधा सोपा 5 मिनिटांचा फक्त हा उपाय आहे. आवर्जून करा. आज एकादशी आणि शनिवार आहे. आज केलेला उपाय कधीच फेल जाणार नाही. सगळ्यांना सांगेन नक्कीच करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.